संध्याकाळच्या वेळेस मुलांना अचानक भूक लागते. अशा वेळेस तुम्ही मुलांना काय बनवून देता? चला आज मी अगदी पौष्टिक आणि झटपट तयार होणारा पदार्थ सांगते. त्यासाठी कांदा, टोमॅटो, थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घेतली. नेहमीसारखी पातळसर चपाती लाटून घेतली. त्याला तेल लावलं, थोडंसं सुक्कं पीठ यावरती भुरभुरून घेतलं आणि असा रोल तयार करून घेतला. हा रोल मधोमध कट करून घ्यायचा आणि त्यानंतर याचा पुन्हा एकदा असा गोळा तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने आज आपण अतिशय पौष्टिक आणि वेगळा पदार्थ बनवतो, जो लहान मुलांनासुद्धा अतिशय आवडतो. लहानांना काय मोठेसुद्धा आवडीनं खातात. याचा डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये ना एक अंडं फोडून घेतलं. त्यामध्ये जे आपण कट करून घेतलेली कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सगळं यामध्ये घालायचं. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. छान असं फेटून घ्यायचं. हा पराठासुद्धा अतिशय मस्त खमंग भाजून घेतला. त्यानंतर आहे ना तव्यावरती थोडंसं तेल घालून तयार केलेलं जे अंडं आहे ते यावरती घालायचं. व्यवस्थित थोडंसं भाजलं की तयार केलेला पराठा यावरती ठेवायचा. छान असं प्रेस करून सेट करून घ्यायचा. त्यानंतर जे लहान मुलांना अतिशय आवडतं ते चीज यावरती थोडंसं घालायचं. त्यानंतर कांदा, टोमॅटो, थोडीशी हिरवी मिरची यावरती घालायचं. जर तुम्हाला केचप आवडत असेल तर केचप घालू शकता किंवा सॉस किंवा तुमच्या आवडतीची एखादी चटणी यावरती घालू शकता. अशा पद्धतीने मस्त असं अंडा लच्छा पराठा तयार झाला. चवीला खूप भारी लागतो. नक्की ट्राय करा.